महाराष्ट्र में कांग्रेस के नए प्रदेशाध्यक्ष की नियुक्ति के साथ ही अब विधानसभा में कांग्रेस पक्ष नेता के पद की भी जिम्मेदारी तय की गई है। वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार को कांग्रेस ने अपना गट नेता चुना है। पार्टी द्वारा दी गई जिम्मेदारी पर वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए पार्टी के प्रमुख नेताओं का आभार माना है। आमचे युवा नेते आणि आमचे काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि माननीय प्रियंकाजी गांधी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुनश्च विधिमंडळाचा नेता म्हणून काम करण्याची संधी दिली। एकीकडे प्रचंड बहुमत असलेला सत्ताधारी आणि त्याविरुद्ध अल्पसंख्या असलेला विरोधक, परंतु लढण्यासाठी बळ लागतं। हा बळ माझ्यामध्ये कदाचित माझ्या हायकमांडला दिसला असावा आणि म्हणून माझ्यावर पुन्हा मी विरोधी पक्षनेतेपद त्यानंतर आता CLP म्हणून जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला पुन्हा पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी पुढचे 5 वर्ष आम्ही सातत्याने काम करू। इसके साथ ही उन्होंने पार्टी के नए प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल को भी नई जिम्मेदारियों के लिए शुभकामनाएं दी और कहा कि सपकाल महाराष्ट्र में कांग्रेस संगठन को मजबूत करने के लिए हमेशा से ही तत्पर रहे हैं। पार्टी में उनकी निष्ठा को देखते हुए ये बड़ी जिम्मेदारी उन्हें दी गई है। साथ ही ये भी भरोसा दिलाया कि आने वाले समय में कांग्रेस एक नई दिशा तय करेगी। हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतले व्यक्ती आहेत। राजकारणामध्ये 2 गोष्टी वेगळ्या असतात, एक निवडणुका लढवणारे आणि दुसरे संघटनेमध्ये कायम काम करणारे। आणि हर्षवर्धन सपकाळ हे पूर्ण वेळ संघटनेचा कार्यकर्ता आहे। पंचायत राजचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते काँग्रेसचे। विविध आणि सर्वोदयी विचार सेवाभावी विचाराचे व्यक्ती आहे। एक समर्पित असा हा एक माणूस आहे की ज्यांनी स्वतःच्या घरावर दारावर सगळं वाहून तुळशीपत्र वाहून पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा पूर्णवेळ काम करणारा असा नेता महाराष्ट्राच्या काँग्रेसला या ठिकाणी पक्षाने महाराष्ट्र प्रदेशचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे। मला विश्वास आहे की आम्ही दोघेही मिळून महाराष्ट्रामध्ये पुनश्च जोरात काम करू। इस दौरान विजय वडेट्टीवार ने मंत्री चंद्रशेखर बावनकुले पर भी टिप्पणी करते हुए कहा कि जब सत्ता मिलती है तो लोगों को देखने का नजरिया बदल जाता है। सभी के दिन पलटते हैं, इसलिए कभी किसी को कम नहीं आंकना चाहिए। नाही, असं आहे की सत्ता मिळाली की त्यांना लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलतो आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची ते भूमिका जर ते मानत असतील की वाईट दिवस येतील, यापेक्षा वाईट दिवस येण्याचा दिवस नाही। मी बावनकुळेजींना सांगतो, दिवस येणारा पुढचा चांगलाच दिवस असेल, यापेक्षा चांगलं असेल। आणि तुम्ही सुद्धा त्यांनाही सांगतो की तुम्हाला आता सत्ता प्रचंड मिळाली, त्यामुळे दुसऱ्याला कमी लेखू नका आणि दुसऱ्याला कमी लेखून अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्हाला भविष्यात अडचणी वाढवू नका, असं माझं मत आहे।